नमस्कार मित्रांनो, मी किशोर थोरात आणि आपण बघतायत पोल्ट्री मेडिसिन. मित्रांनो, मागील एका भागामध्ये आपण टॉक्सिसिटीचे प्रकार बघितले. आता या भागामध्ये आपण टॉक्सिसिटीची लक्षणं आणि टॉक्सिसिटीची ट्रीटमेंट काय काय आहे हे बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवट आपण असं एक हर्बल आणि इफेक्टिव्ह टॉक्सिन बाइंडर बघणार आहोत, जे की आपण घरच्या घरीच बनवू शकतो. त्याने आपला पैसाही खूप वाचेल, वेळही खूप वाचेल आणि उत्पादनही चांगलं वाढेल. मित्रांनो, टॉक्सिसिटीची लक्षणं अशी असतात की कोंबड्या एका जागेवर बसतात, फीड कन्झम्पशन कमी करतात, त्या चोचीने फीड उचलतात पण गिळत नाही. याचं कारण असं की T2 टॉक्सिन्समुळे त्यांच्या तोंडामध्ये आणि घशामध्ये बऱ्याचशा जखमा झालेल्या असतात. तुरा काळसर पडतो, कधी कधी निळसरही होतो, डोळे सुजलेले वाटतात, डोळ्यामध्ये चमक राहत नाही आणि डोळे अर्धवट लावलेले दिसतात. कोंबड्यांची विष्ठा पिवळसर रंगाची पातळ विष्ठा आपल्याला दिसते, कधी कधी हिरवट रंगाची विष्ठाही दिसते. यामध्ये कोंबड्या एकतर खूप जास्त पाणी पितात किंवा पाणी पितच नाही. मित्रांनो, मी तुम्हाला जसं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ऑक्रोटॉक्सिन्समध्ये टॉक्सिन फ्लश करण्यासाठी कोंबड्या खूप पाणी पितात आणि T2 टॉक्सिनमध्ये कोंबड्यांच्या घशामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं, त्यामुळे कोंबड्या खूप कमी पाणी पितात आणि मेनली कोंबड्यांची हालचाल खूप कमी होऊन जातं. कोंबड्या अशा मान खाली टाकतात, पंख हलवतात पण चालत नाही. आणि लेअर कोंबड्यांमध्ये अंड्याचं उत्पादन अचानकपणे खूप कमी होऊन जातं, अंड्याचं शेल कमजोर होतं आणि अशी थोडीशी अशी तडा गेलेली अंडे आपल्याला बघायला भेटतात. तर मित्रांनो, जर असे काही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर पक्ष्याचं पोस्टमार्टम करून बघा. पोस्टमार्टममध्ये पक्ष्याच्या लिव्हरचं आणि किडनीचं ऑब्झर्वेशन करा. जर लिव्हर मोठं, पिवळसर आणि ठिपक्या ठिपक्याचं जर दिसत असेल तर हे ॲफ्लोटॉक्सिन्स असू शकतात. आणि जर किडनी फुगलेली किंवा किडनीवर जर पांढरे टिपके दिसत असतील तर हे ऑक्रोटॉक्सिन्स असू शकतात. मित्रांनो, हे बघितल्यानंतर, ही लक्षणं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की हो, पक्ष्यांना टॉक्सिसिटी झालेली आहे, तर आपण आता ट्रीटमेंट बघणार आहोत. मित्रांनो, टॉक्सिसिटीची ट्रीटमेंट ही खालीलप्रमाणे आहे. मित्रांनो, ट्रीटमेंटमध्ये आपण टॉक्सिन्स बाइंडर देतो, त्यानंतर एक लिव्हर टॉनिक चालू करतो, त्यानंतर व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट देतो आणि आपण प्री आणि प्रोबायोटिक देतो. तर हे सगळं का आणि कशा प्रमाणात देतो ते आपण पुढे बघूया. मित्रांनो, जे टॉक्सिन्स बाइंडर असतं ते जे आपल्या फीडमध्ये ओलसरपणामुळे किंवा बुरशीमुळे जे टॉक्सिन्स असतात त्यांना बाइंड करतं. म्हणजे फीडचे जे टॉक्सिन्स असतात ते पक्ष्यांच्या शरीरामध्ये जाऊ देत नाही. 2 नंबरचं म्हणजे मित्रांनो लिव्हर टॉनिक. लिव्हर टॉनिक काय करतं? टॉक्सिसिटीमध्ये मेनली लिव्हरला खूप मोठा फटका बसलेला असतो, खूप मोठी इजा झालेली असते, लिव्हर डॅमेज झालेलं असतं. ते लिव्हर रिकव्हर करण्यासाठी आपण लिव्ह 52 वगैरे असं लिव्हर सपोर्टिव्ह टॉनिक देतो. 3 नंबरचं म्हणजे मित्रांनो व्हिटॅमिन सी. जो आपण तुरा काळसर झालेला असतो कोंबडीचा, तो तुरा परत व्यवस्थित करण्यासाठी आणि कोंबड्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट पावडर देतो. त्यानंतर मित्रांनो प्री आणि प्रोबायोटिक. प्री प्रोबायोटिक पक्ष्याच्या गटमध्ये जे आपल्याला अशी पातळ वगैरे विष्ठा दिसते ते थांबवण्यासाठी जे प्री प्रोबायोटिक असतात ते पक्ष्यांच्या गटमध्ये गुड बॅक्टेरिया वाढवतात आणि ते गुड बॅक्टेरिया हे जे टॉक्सिन्स आहेत ते मारू शकत नाही. मित्रांनो, ॲक्टिवेटेड चार्कोल्स हे टॉक्सिसिटीच्या ट्रीटमेंटमध्ये खूप चांगले टॉक्सिन बाइंडर असतात. पण याचा एक प्रॉब्लेम आहे, हे फक्त टॉक्सिन्सलाच बाइंड करत नाही, आपल्या फीडमधले असलेल्या विटॅमिन्सलाही बाइंड करतं. त्यामुळे हे ॲक्टिवेटेड चार्कोलचे टॉक्सिन बाइंडर नेहमी वापरणं खूप हानिकारक ठरू शकतं. हे जर टॉक्सिसिटी जास्त प्रमाणात असेल तर 4-8 दिवस तुम्ही हे टॉक्सिन बाइंडर वापरू शकता. पण जर आपल्याला एकदम इफेक्टिव्ह वेनी आणि एकदम स्वस्त वेनी टॉक्सिसिटीला मॅनेज करायचं असेल तर एक घरगुती असं टॉक्सिन बाइंडर मी तुम्हाला सांगणार आहे.
तर मित्रांनो याचे घटक असे आहेत, हे मी तुम्हाला 1000 किलो म्हणजेच 1 टन फीडसाठी सांगत आहेत. त्याचे घटक असे आहेत, तर मित्रांनो हळद घ्या. हळद 1 किलो घ्या. हळद हे मित्रांनो लिव्हर आणि पचन सुधारतं. मेथी पावडर घ्या 1 किलो, हे पण पचन सुधारतं आणि गॅस कमी करतं. लसूण पावडर घ्या, हे अर्धा किलो घ्या. लसूण हा अँटीबायोटिक असतो आणि फंगल टॉक्सिन्स थांबवतो. पुदिन्याची सुकलेली पानं म्हणजे ड्राय मिंट लीव्ज घ्या अर्धा किलो. हे फीड इंटेक वाढवतं आणि पचन सुधारतं. आणि कोरड्या आंब्याची पानं घ्या 1 किलो. हे नैसर्गिक जंतुनाशक आणि लिव्हर प्रोटेक्टंट आहेत. तर आता हे कसं करायचं मित्रांनो, मेथी, लसूण, पुदिना, आंब्याची पानं एकदम सुकून आणि मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्या. त्यानंतर सर्व एकत्र करा आणि प्रति 1000 किलो म्हणजे प्रति 1 टन फीडमध्ये तुम्ही 3 ते 5 किलो हे मिसळून वापरू शकता. आणि मित्रांनो हे खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. तर मित्रांनो हे जवळपास 200 ते 250 रुपयामध्ये प्रति टन फीडसाठी बनून जाईल. म्हणून मित्रांनो याचा साईड इफेक्ट पण काहीच नाही, म्हणून तुम्ही हे टॉक्सिन बाइंडर वापरू शकता. मित्रांनो हा झाला एक डिटेल व्हिडिओ टॉक्सिटी बद्दलचा, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटवरती. जर काही प्रॉब्लेम असतील तर बिंदास कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुम्ही मला कॉलही करू शकता. आणि जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.